निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा मला अनुभव शेअर करायचा होता ताई. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी पुण्यामधून बोलते आणि नाव नाही सांगत आहे. हो, नाव आहे माझ्याकडे, काही हरकत नाही. मी थोडक्यातच सांगते. म्हणजे मी कसं कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे करायची मी स्वामी सेवा वगैरे. म्हणजे माझ्या आईने कोणाकडून तर असं बघितलं होतं, म्हणजे ब्राह्मणाकडून वगैरे, मग त्यांनी सांगितलं होतं की तिला जप वगैरे करायला सांगा. अच्छा अच्छा. जप वगैरे करायचे म्हणजे इंजिनिअरिंगला असताना. इंजिनियर आहात तुम्ही? हो. अरे वा. आणि मग झालं म्हणजे परत मी लग्न वगैरे झालं व्यवस्थित, मला जॉब वगैरे होतात. परत पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर थोडे जॉब सोडलात. परत वर्क फ्रॉम होम चांगली मला ऑपॉर्च्युनिटी भेटली, करायला लागले मी. आणि मग असं म्हणजे फक्त एवढंच करत होते, जॉब करत होते, पण कधी लक्षात येईल तेव्हा, असं मी काही रेग्युलर करत नव्हते. मग आमच्या शेजारी एका ताईंनी मला असं ते 9 वर्ष काही व्रत असतं ना, उद्यापनाला एकदा बोलवलं होतं. मग तेव्हा त्यांनी ते बुक वगैरे दिलं. मग मी असंच केलं, ते त्यांनी बुक दिलं म्हणून मी केलं की 9 आपण पण करूयात. आणि अशी मी एक इच्छा ठेवली होती माझी. ती इच्छा नाही सांगत आहे मी, पण ती नाही झाली माझी पूर्ण. 7-8 महिन्यापूर्वी मग मी खूप नाराज झाले आणि मग असंच खूप बडबड वगैरे, म्हणजे मनातल्या मनात बडबड करायची की काही असं नाहीये, खरं नाही, आणि असं स्वामींना वगैरे खूप बोलायचे. पण काय म्हणजे खूपच थोडंसं डिप्रेशन मध्ये गेले होते मी एक 7-8 महिन्यापूर्वी. म्हणजे काहीच समजत नव्हते काय करायचं, काही असं. आणि एवढे म्हणजे की मला असं सुसाईड वगैरे अशा पण गोष्टी माझ्या डोक्यात येत होत्या. अरे अरे, एवढं झालं होतं. काय एवढं? काय म्हणजे जॉब साठी होतं का? जॉब साठी नाही, थोडं पर्सनल कारण होतं. म्हणजे माझ्या फॅमिली वगैरे सगळे चांगले, माझे मिस्टर वगैरे खूप चांगले, सपोर्टिव्ह आहेत. पण ती एक गोष्ट अशी झाली की काहीच करू शकले नाही. मग असं झालं. पण मग तेच त्या पिरियड मध्ये मग काय माहिती असं युट्यूबवर वगैरे बघताना तुमचंच चॅनल मध्ये एक असा अनुभव माझ्या समोर आला. मग तुम्ही एकदाच ऐकला तो पहिला अनुभव, मग ते सारखं यायला लागले. मग मी ते कंटिन्यू ऐकत गेले असे अनुभव वगैरे. आणि मग बरं ठीक आहे, जाऊ दे, त्याच्यातून आपल्याला बाहेर तर पडायचंच आहे. मग ठरवलं की आता काय आहे ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. आणि मग काय, आणि आम्ही घर पण बघत होतो पुण्यामध्येच, मी पुण्यामधून बोलते. आणि घर घ्यायचं, पण एवढ्या लवकर असं घ्यायचं असं काही नव्हतं. आणि आमचं बजेट काही 1 BHK बघायचं असं होतं. पण काय माहिती असं, मग मी एकदा असं पेंजरे दादांना, नाही ते ग्रुप आहे महिला ग्रुपमध्ये, तिथं ऍडमिन आहेत, त्यांना मी मेसेज केला की मला घरासाठी सेवा द्या म्हणून. मग त्यांनी ती पाठवली आणि मी काही ती सेवाची पूर्ण नाही म्हणजे करायला लागले मी. ते एका महिन्यातच का कसं काय माहिती, पण सगळ्या गोष्टी जुळून आल्यात माझ्या. आणि मला पुण्यामध्ये मेन ठिकाणी 2 BHK फ्लॅट आमचा बुक झाला. बघा, म्हणजे आपण मागतो काय आणि स्वामी देतात किती. हो ना. आणि तेही आणि एवढे चांगल्या एरियामध्ये. अरे वा. आणि आमचं बजेट होतं 1 BHK आणि म्हणतच होता की आम्ही 1 BHK आमचं ठरलं होतं की घ्यायचं म्हणून, पण एवढ्या लवकर नाही. पण ते कसं सगळं गोष्टी जुळून आल्यात. आमचं डाऊन पेमेंट पण जास्त झालं, म्हणजे सगळी पैशाची जुळवाजुळव पण झाली. आणि आमचं बुक पण झालं, रजिस्ट्रेशन झालं, अग्रीमेंट झालं, सगळं झालं. आणि सगळ्या गोष्टी गुरुवारीच होत होत्या ताई. अरे वा. बघायला पण गेलो आम्ही गुरुवारी. बरेच त्या एरियामध्ये बघितले आम्ही प्रोजेक्ट वगैरे. एक प्रोजेक्ट आम्हाला आवडला, जसा हवा तसा. आणि सगळ्या गोष्टी एका महिन्यात झाल्या. अरे वा. म्हणजे फाईल पुढे गेली, लोनची प्रोसेस पार पडली, सगळ्या गोष्टी. बघा, मग तेव्हा ते जरा असं म्हणजे असं मनात हे झालं की आपण मागतोय, पण स्वामी आपल्यासाठी वेगळंच काहीतरी करून ठेवतात. आणि जे गोष्टी आपल्या मनात नसतात त्या गोष्टी अशा एकदम पटकन होऊन जातात. खरंच, म्हणजे ना आपल्यापेक्षा आपली स्वामींना काळजी असते ताई. हो ना.
आणि आपण काय काय छोट्या छोट्या गोष्टींसाठी हम्म. म्हणजे एक गोष्ट हा, एखादी ते झाली नाही तर मनाला आपण लावून लगेच घेतो, विश्वास- त्याच्यावरच विचार हो. करतो, सोडून द्यायचं त्यातच त्यावेळेला ते. गुंतून जायचं. हो ना. आता तेच तुमचे तर कसे मग आता नवीन संसार आहेत. आता आमच्या सारख्यांचं हो. सांगते, आता ह्या वयाला पोहोचलो आम्ही 60ला, तेव्हा असं जाणवतं की अरे स्वामींनी आपल्याला सगळंच दिलं, पण त्यावेळेला आपण किती छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत बसलो, मुलांचं हा ना. काय, याचं काय, त्याचं काय. पण स्वामींनी सगळी आपली सोय आधीच केलेली असते. फक्त ते आपल्याला त्या मेहनत करायला लावतात, थोडेसे त्यांची सेवा करायला लावतात आणि हा. आपल्याला सगळं मिळतं ताई. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही अजून विचार पण केला नसेल, ह्याच्यापेक्षा कैक पटीने अजून स्वामी देतील बघा तुम्हाला ताई. हो ताई. मग तेव्हापासून कसं म्हणजे मी अशी सारखं म्हणते की स्वामींना, स्वामी माझं चुकलं, मी त्यावेळेस त्या पिरियड मध्ये तुम्हाला खूप बोलले वगैरे असं म्हणते. आणि म्हणजे सेवा मी करतेच आणि ते मला आवडच आहे. ते आणि मग जॉब करता की नाही तुम्ही? आता माझं बाळ छोट आहे ना, त्यामुळे मी आता नाही, पण आहे माझं एप्रिल पासून परत करा, जॉब करायचा कधी पण. काय होतं माहितीये, जॉब मध्ये कसं पगार मिळतो ती गोष्ट बाजूला ठेवा, पण आपण नाही का रुटीन मध्ये जातो, कामात व्यस्त असतो, डिप्रेशन येत नाही आणि आपल्याला नाही गती आलेली असते की एवढ्या वेळात मला हे आटोपायचंय बाबा, मला ड्युटीवर जायचंय बाबा. आणि तिथे गेल्यानंतर आपण घर पूर्ण विसरून जातो ताई. आणि मग जेव्हा मला पहिल्यापासून जी राहायची सवय इंडिपेंडेंट वगैरे, म्हणजे अवलंबून नाही कोणावरती, आणि ती मी कामात आहे पहिल्यापासून, आणि ती मी घरी बसली ना मग अशी बाकी खरं कसं बोललात. खूप छान होणार, जॉब पण खूप छान मिळेल बघा ताई तुम्हाला. हो, ती पण करते मी सेवा, आणि मी म्हणजे आहेच, मी स्वतःला नेहमी अपडेटच ठेवते. खूप छान. अरे वा 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 वा, मस्त. बाळ आहे तरी पण चालूच आहे माझं. किती छान. म्हणजे आम्ही इंडिपेंडेंट राहतो ना, तिथं फॅमिली नाही, आम्ही दोघंच असतो. हो 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 हो. पण घरून काम आहेत, म्हणजे भेटतात मला ऑपॉर्च्युनिटी, असं नाही की मला देतात. मग देणार, हे करतच नाही, देणार, होऊन जातं माझं काम. हो, खूप छान. मी शेअर करते ताई. हो हो ताई. आणि ताई मी तुमचे अनुभव नेहमी ऐकते, म्हणजे तेव्हा त्या पिरियड मध्ये मला तुमचं चॅनल सापडला, तेव्हापासून आजपर्यंत मी सकाळ संध्याकाळी झोपताना एकदा अनुभव ऐकूनच झोपते. आणि कसे आपल्या ताई चॅनलला स्वतःच्या आलेले खरोखरचे अनुभव असतात, कुठल्या अशा रंगवलेल्या स्टोरी नसतात. खूप छान ताई. आणि हे ऐकल्यापासून खूप पॉझिटिव्ह पण वाटते. खरं खरं. आणि असं मी आता घुरपडून नाही जाते छोट्या छोट्या. नाहीच जायचं ताई, बिलकुल नाही जायचं. आणि जेव्हा केव्हा असं वाटलं एकटेपणा किंवा डिप्रेशन, त्यावेळेला लगेच स्वामींचं नाव घ्यायचं. ती रक्षा असते आपल्या घरात तारक मंत्राची, ती लावायची. मी दुपारी असं मोकळा वेळ भेटला वगैरे तर मग मी असं बसते स्वामींसमोर, म्हणजे आणलेले सगळं मूर्ती वगैरे, फोटो सगळं. आणि अक्कलकोटला पण माझं जाणं होतं सारखं. अरे वा. जवळच माझं बाहेर आहे ना, मी जाते. आणि आता मागच्या महिन्यातच जाऊन आलं. हो ना. म्हणजे घराचं काम झालं आणि स्वामींना सांगूनच आलं की तुम्ही न मागता मला जे पाहिजे ते दिलं. त्यासाठी पण थँक्यू. अजून खूप छान मिळणार ताई तुम्हाला. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.